दरम्यान निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून शिक्षकांच्या खांद्यांवर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र याच शिक्षकांच्या भावना काय आहेत आणि शिक्षण धोरणाबद्दल शिक्षकांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूयात। आपलं पहिलं अक्षर लिहायला आपण जी सुरुवात करतो ती याच शिक्षकांमुळे करतो। आपण अनेक गोष्टी ज्या करतो किंवा आपल्यावर जे संस्कार केले जातात ते याच शाळेमध्ये केले जातात। हे शिक्षक माझ्यासोबत आज आहे। काय वाटतं सध्याच्या या राजकारणाला घेऊन? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, काय शिक्षकांचं मत आहे? नमस्कार, मी संजय केवटे, सचिव महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना। या ज्या BMCच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, या निवडणूक ड्युटीसाठी जास्तीत जास्त शिक्षकांना नियुक्त केलेलं आहे। नियुक्त करण्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही, कारण ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही ते पार पाडणारच आहोत। पण प्रश्न असा येतो की आमचं मूळ कर्तव्य कोणतं आहे? अध्यापनाचं। आम्हाला अध्यापन करू द्या। त्याचबरोबर आमच्यामधले जे काही संवेदनशील शिक्षक आहेत त्यामध्ये स्तनपान करणाऱ्या माता असतील, गरोदर स्त्रिया असतील, दिव्यांग शिक्षक असतील किंवा गंभीर आजार असणारे शिक्षक असतील, तर या शिक्षकांना या ड्युटीमधून वगळण्यात यावं किंवा त्यांना सवलत देण्यात यावी, ही आमची मागणी होती। आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांच्या बाबतीत शासनाचं जे धोरण आहे ते उदासीन आहे। कारण शासनाच्या भूमिकेमुळे आज शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे। शिक्षण क्षेत्र एक प्रकारचा उद्योग बनलेला आहे, धंदा बनलेला आहे। त्यामध्ये मूल्यता राहिलेली नाही आहे। मराठी शाळांच्या बाबतीत असंच घडत चाललेलं आपल्या सर्वांना लक्षात येईल, दिसत असेल। आम्ही संघटनेच्या माध्यमातून आता जे येणारे नगरसेवक असतील, निवडून येणारे नगरसेवक असतील, त्यांना आम्ही अशी विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी आपल्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडे जसं तुम्ही लक्ष देता त्या प्रकारे त्याच पद्धतीने तुम्ही खाजगी शाळांकडे, अनुदानित शाळांकडे देखील लक्ष द्यावं। आजकाल या शिक्षणाचा बाजार बनलेला आहे। पहिलं मराठी शाळा म्हणलं का मुलं उत्साहानं शाळेत जायचे आणि गोरगरिबांना परवडायचं। आमचं सरकार एक ड्रायव्हर व्यवसाय करणारा माणूस मराठी शाळेत मुलं पाठवता। पण आता इंग्लिश शाळा म्हणलं का 1,00,000-2 लाख फी वाढली, आम्हाला पैसा भेटत नाही। मग आम्ही जमिनी घाण ठेवायच्या, जमिनी विकायच्या, असा बाजार करून आम्ही मुलं शिकवायची। बरं, उद्या मुलं नाही शिकली त्याचा काय परिणाम होतो? कुठे मुलांनी आत्महत्या करायच्या, कुठे पालकांनी आत्महत्या करायच्या, ही सर्व बंद झालं पाहिजे। मोठमोठ्या नेत्यांनी मोठमोठं कॉलेज खोलायचं, डोनेशन घ्यायचं आणि आपला बाजार चालू करायचा आणि गोरगरिबांच्या नरडेला सुरी लावायची, हा प्रकार चालू झालेला आहे। तरी हा बाजार कुठेतरी बंद व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेत एक आपला मराठी माणूस म्हणून एक खुर्चीवर बसावा आणि त्याने मराठी शाळा सांभाळावी आणि मराठी शाळेचं हे करावं, पुढं वर्चस्व करावं। पालिकेने या आधी पब्लिक स्कूल या सुरू केल्या होत्या, या पब्लिक स्कूलला घेऊन काय मत आहे? पब्लिक स्कूल म्हणजेच आपल्या BMCच्या ज्या अनुदानित शाळा आहेत, या अनुदानित शाळेमध्ये शिक्षकांची भरती, आता बऱ्याच लोकांना वाटतं की शिक्षक शिकवत नाहीत वगैरे, नाही। शिक्षक त्या ठिकाणी जो भरती होतो तो गुणवत्ता असलेला शिक्षक भरती होतोय। पण शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त इतर कामात गुंतवल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष